फालतू फॅशन आणि स्टाईल्स वरती रिॲक्ट करून झालेला आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या बाजूला काष्टासारखा लुक आलेला, सुलूट पोट दिसतंय याच्यात. ते रील्स मध्ये बघायला लई मजा येते, पण करायला गेल्यानंतर असं काहीतरी असे रील्स आपण बघणार आहोत आणि एकत्रित रिॲक्ट करणार आहोत. थोड्या निर्यात दिसतंय तुम्हाला, पण आपण सगळं कॉपी केलं. माझ्या पद्धतीची साडी नेसणं आहे, सगळ्यांना माहिती आहे. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साडी नेसण्याच्या किती पद्धती आहेत, चला जाणून घेऊया. ईशा बोरा, माहितीये मला. ही एकतर दिसतेच ही चिकणी, तिची कंबर आणि तिची फिगर बघता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं शूटिंग करण्याची आणि ड्रेपिंगची पद्धतच कमाल आहे. काय पद्धतीनं ड्रेपिंग करतेय बघूयात बरं. हा, जणू आपण एक शेला जसा लग्नामध्ये नवरीला घेतला जायचा ना, आणि असा तो पदर घेतल्यानंतर त्या पिनअप मध्येच एक वेगळा मेखला त्याच पिनेतून घेतलाय आणि मागून येऊन उजव्या खांद्यावरती तो पडलेला आहे. जसं इथे तिनं साडी पांढरी ऑफ व्हाईट अशी मस्त नेसली आणि त्याच्यावरती तो असा सिल्कचा सुंदर भडक लाल असा तो दुपट्टा कम शेला सारखा तो घेतलेला आहे. हा, किती सुंदर दिसतंय हे. हे शक्यतो मी लग्नांमध्ये आपल्याकडे पाहिलेलं आहे. ओके, काय केलेलं आहे, एक मिनिट थांबूयात. आपण डिकोडिंग करूयात. जी ऑफ व्हाईट साडी आहे त्याच्या निर्या आपल्याला पदर म्हणून घ्यायच्या ऐवजी तो पदर काढून टाकला, फक्त निर्या केल्या. आणि जो आता निर्या नंतरचा भाग वरती येऊन पदर होणार होता त्याच्या ऐवजी एक वेगळी साडी इंट्रोड्यूस केली आहे. पण माझ्या मते ती इतकी लांब नाहीये, याचा अर्थ ती साडी नसून एक सुंदरसा दुपट्टा असावा. हे सगळ्यांना करून बघायला पाहिजे, कारण बऱ्याचदा आहे ना ते रील्स मध्ये बघायला लई मजा येते, पण करायला गेल्यानंतर असं काहीतरी तुकडे जोडून फजिती झाल्यासारखं असं पण कधी कधी होतं. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या दुपट्ट्या आणि दुपट्ट्यांना घेऊन आपण एखादी साडी मी तुम्हाला करून दाखवू का, अशी मज्जा करूयात आपण. मस्त. ओके, शेरवानीवरती साडी नेसलेली आहे, ब्लाऊज नाही आहे. शेरवानी कुर्ता जसा असतो चांगल्या पद्धतीचा, सिल्कचा फॅब्रिक खूप चांगल्यातलं आहे, त्यामुळे ते खूप छान दिसतंय. बाकी काही नाही. आय थिंक साडी सेम आहे, फक्त दोन पदर कसे बघूयात. शेला घेतलाय का, वेगळी ओढणी पण घेतलेली आहे. हा, त्याच्यामुळे दोन पदर आहेत आणि ते लपवलेत एकावर. आणि मागचं पण किती सुंदर आहे बघा, मोत्यांचा वापर आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा रॉयल, खानदानी, क्लासिक कडे जात आहेत, बघितलं का. त्याचा लुक खूप व्हाईट आणि रॉयल आहे, व्हाईट गोल्ड. तिचे कपडे, ज्वेलरी, केस, त्याच्यानंतर हिल्स, हे सगळं जात आहे म्हणून चांगलं दिसतं, कारण की त्याचा रंग व्हाईट आहे. त्याच्या काठावरचं वर्क छान आहे, त्याची बुट्टी लहान आहे, त्याच्यामुळे तो लुक छान आलेला आहे. कुठची अति पारंपरिक आंबाडा वगैरे केलेला नाहीये, त्यानं मग तो खूप साडीसारखा लुक येतो. हे सगळं एकत्रित बघतो आपण आणि मग आपण कॉपी करायला जातो. पण आपण सगळं कॉपी केलं तर तो जसाच्या तसा लुक तयार करता येतो आपल्याला. त्याच्यातलं फक्त ड्रेपिंगची स्टाईल केली ना आणि आपल्याकडची कुठची तर रंगीबेरंगी साडी वापरली की तसा लुक नाही होत तयार. मग आता इथे काय लिहिलंय बघूयात आपण. टू ड्रेप सारीज ॲज हैदराबादी दुपट्टा, म्हणजे याचा अर्थ तिकडची ही पारंपरिक पद्धत दिसते बरं का. आता गंमत बघा, मागच्या बाजूला काष्टासारखा लुक आलेला आहे, तर ही पूर्ण वेगळी पद्धत आहे. आणि आय थिंक हा पार्ट 8 आहे, त्याच्यामुळे आधीचं ड्रेपिंग आपल्याला काहीच दिसत नाहीये. मला आता असं कळलं की मुलगा आणि मुलगी, नवरा आणि नवरी मुलगी, हे अशाच पद्धतीचं ड्रेपिंग करून उभे राहतात मंडपात. मस्त आहे, हे वेगळं आहे काहीतरी. आय विश की याचं पूर्ण बघायला मिळालं तर आपल्याला आपल्या कुर्त्या बरोबर आणि साडी बरोबर पण असं काहीतरी करता येईल. टेम्पल स्टाईल साडी आहे, ओडिशा. जे लोकांचे गैरसमज असतात की ओडिशाला एकाच पद्धतीची साडी नेसतात, हे काय कापड ड्रेप, संथली ड्रेप, कुंचा ड्रेप, निर्या कुठे गेल्या, काचला ड्रेप, केवढे प्रकार आहेत एकाच राज्यामध्ये. तुमच्या लक्षात येते साडी नेसण्याच्या किती पद्धती आहेत. मस्त, म्हणजे मला याच्यातली एकही पद्धत माहीतही नव्हती, मला नावं पण आजच कळतात. येस, मस्त ऑर्गॅन्झा, रंग पण सुंदर, पेस्टल पर्पल असा तो कलर आहे. छान नेहमीप्रमाणे नेसलेली आहे, त्याचा ब्लाऊज छान आहे आणि सिंगल पदरासारख्या निर्या करतो तशा केल्यात आणि डाव्या बाजूला टाकायच्या ऐवजी उजव्या बाजूला घेतलाय, उलटा पदर घेतलाय आणि मग उरलेला पदर वरच्या बाजूला खेचलाय. पॉज. साडी खूप सुंदर आहे, ऑलरेडी ट्रान्सपरंट आहे, पण त्याच्यावरचं वर्क मे बी टिकली वर्क असू शकतं, तर ते इतकं सुंदर दिसतंय. प्लस त्याला काठ आहे आणि प्लस तो उरलेला पदर इथे खोचला, त्याच्यामुळे त्या काठांची रचना खूप सुंदर झाली आहे. बऱ्याचदा सगळ्या बॉडी टाईपला हे अशा पद्धतीचे ड्रेपिंग स्टाईल चांगले दिसतीलच असं नाही. मला असं वाटतं की थोड्याशा पातळ पण अशा वर्क असलेल्या थोड्या मॉडर्न, ज्याला आपण कॉकटेल साडीज असं म्हणतो, अशा साडी बरोबर हा प्रयोग करायला हरकत नाही, कारण दिसतंय छान. ओके, इथे ब्लाऊजलाच हे केले, पूर्ण अजिबातच पोट दाखवायचं नसेल तरी असं करतात. मोठ्या मोठ्या निर्या घेतलेल्या आहेत, हिरव्या ब्लाऊज वरती निर्या सिक्युअर केलेल्या आहेत. निर्या खोचायच्या आधी जो डाव्या आपल्या मांडीवरून येणारा जो भाग आहे, इथे छान असा फिश कट
यावा म्हणून, चापून चोपून साडी यावी म्हणून तो ओढतात आणि मग निऱ्या घालतात आणि मग साडी छान टाईट झालेली आहे, मस्त नेसली की एकदम कमाल. कुठेच पोट दिसत नाहीये, कंबर दिसत नाहीये, तरीही कर्वी शेप जो असतो स्त्रियांचा छान झाकून पाकून सेक्सी दिसतंय याच्यामध्ये. आपण ऍक्च्युली असे वेगवेगळे ड्रेपिंगचे स्टाईल्स ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेत बरं का. म्हणजे फार पूर्वी पण मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसून दाखवायचे. बाय द वे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की वेगळ्या पद्धतीचं साडी ड्रेप करणं हे तुम्हाला या सणावाराच्या काळामध्ये बघायला आवडेल का? हे सुळेश साडी घेतलेली आहे, खोचलेली आहे, निर्या घालायला सुरुवात केली का नाही, पदराच्या निर्यात. काही लोकांना आधी पदर खांद्यावरचा करण्याची सवय असते आणि मग ते निर्या घालतात. गोल करून नाही घेतलं, डायरेक्ट का घेतलं तर पुढच्याच बाजूने घेतला. अच्छा, वेगवेगळं ड्रेपिंग आहे म्हणून. उजव्या कमरेवरती निर्या येणार की काय, पुढे नाही येतात. ते फॅब्रिक खूप असं डुअल मल्टी मेटॅलिक टोनचं असल्यामुळे चांगलं दिसतंय. ते खोचलेलं आहे तिथेच सगळं का. बरं, छान आहे प्रकार, फक्त ॲब्सोल्यूट पोट दिसतंय याच्यात. सो आय डोंट थिंक सो मी कम्फर्टेबल असेल. मला असं वाटतं की थोडंसं पोट दिसतं, थोडंसं दिसत नाही, मधूनच हलकी कंबर दिसते. याच्यामध्ये काही गोष्टी न दाखवण्यामध्ये, त्याच्या त्या साधेपणामध्ये जास्त हॉटनेस असतो. दॅट्स व्हॉट आय फील. पुन्हा एकदा हा पर्सनल स्टाईलचा आणि पर्सनल चॉईसचा प्रश्न आहे. पण ज्यांना ऑलरेडी कॉन्शियस आहेत पोटाबद्दल, बऱ्याचदा डायमंड शेप ज्यांचा बॉडी शेप असतो, डायमंड म्हणजे खांदे छोटे, पावलं पण छोटी आणि मधला पोटाचा घेर फक्त मोठा असतो आणि हे जन्मताच असतं, अशा बॉडी टाईप्सना अशा पद्धतीचं साडी ड्रेपिंग चांगलं नाही दिसत. पाहुणीचे रिॲक्शन असेल, नाहीतर रील्समधून शिकणं असेल, सणावाराच्या काळामध्ये नक्की कोणते ड्रेसेस घ्यायचे किंवा ऑनलाईन साड्या कुठून नक्की घ्यायच्या किंवा अजिबात कोणते प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे नाही तर आणि आपले पैसे वाया घालवायचे नाहीत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त येऊन जे व्हिडिओ बघताय त्याच्याऐवजी सबस्क्राईब पण करावं आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करत चला. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता पुढची ड्रेपिंग स्टाईल बघूयात. ओके, हां, बेल्ट. जनरली जे ऑफिस वेअर साड्या असतात त्या साड्यांना बेल्ट लावून दोन्ही पदर इकडे आणणं हे मी बघितलंय, पण पहिल्या रीलच्या भागामध्ये पारंपरिक साडीला तो बेल्ट पहिल्यांदाच मी बघितलाय. बघूया. निर्या केलेल्या नेहमीप्रमाणे खोचलेलं आहे. ब्लॅक कलरच्या पोलो नेक वरती ही साडी. अच्छा, ही साडी ब्लाउज म्हणून आपण जसं ऑफिसचा पोलो नेक स्वेटर किंवा शर्ट असू शकतो, फुल स्लीव्स, आणि त्याच्यावरती संपूर्ण साडी नेसली आहे. छान निर्या केलेल्या आहेत, पण निर्या एकाच जागी गठ्ठा न घेता थोड्या खोचत तुम्हाला दिसत असेल की सगळीकडे जरा पसरलेल्या निर्या आहेत. डाव्या बाजूच्या ऑफकोर्स खांद्यावरती शेवटचा पदर घ्यायच्या ऐवजी तिनं काय केलंय तर मागून येऊन काखेतून घेऊन ऑल्टरनेक जसा जातो ना आपला, तसा मानेला त्या पदराची गाठ मारली. ऑफिसचा बेल्ट इथे घेतलेला आहे. छान दिसतंय हे. फक्त ना मला दोन पद्धतीचं डिव्हिजन जनरली आवडत नाही. म्हणजे इथं तो बेल्ट येतो तो ऑलरेडी आडवा, मग परत एकदा एक साडी नेसलेली तो जो आडवा भाग येतो जिथून साडी पेटीकोट सुरू होतो. तर दोन फोल्डमध्ये जेव्हा आपली उंची कापली जाते तेव्हा आपली उंची कमी दिसते. एक लाईट कलरची आणि एक मस्त जर्द जांभळी आहे. काठही किती मोठे मोठे छान आहे. ओके, असं घेण्याच्या ऐवजी लूज घेतलेलं आहे आणि मागून येऊन उजव्या खांद्यावरती घेतलंय. म्हणजे गुजराती जी स्टाईल आहे ती पहिल्या पानापासून तिथपासूनच निर्या सगळ्या केलेल्या आहेत आणि खूप निर्या आहेत आणि ते आता खोचण्यात येत आहेत आणि आय एम शुअर की फक्त पदर ठेवलेला आहे त्यांना. आता दोन निर्यांचे मोठे गठ्ठे झाले. आता हे सगळं खूप हेवी झालंय. पोटाच्याकडे केवढ्या निर्यात दिसतंय तुम्हाला. पण एक साडी त्यातली जरा फुगणाऱ्यातली आहे सोनेरी आणि एक साडी जरा चापून चोपून बसलेली आणि प्लस ती नवरीच आहे, त्याच्यामुळे तो सगळा जो हेवीनेस जो आहे सगळं जातंय. कारण त्या दिवशी सगळं किती ओव्हर केलं की नथिंग इज ओव्हर आणि मॅक्सिमलिस्ट कडे जायचं असतं जेव्हा आपण ब्राईड असतो. ही काय राजस्थानी पद्धत वाटते बहुतेक आणि साड्यांचा प्रकार तसा आहे. हा, काय चुडा पण तसा आहे आणि ते असं खोचतात ना, इथे घेतात आखूड, ते नको. मग त्याला ती पर्याय सांगते काहीतरी. डोक्यावरून पदर घेऊन तो छोटासा होतो आणि विचित्र इथे खोचतो. त्याला ऑप्शन काहीतरी ती सांगते की इथे पिन लावली म्हणजे तो इथून घसरत नाही. वर पुढे डू दिस आणि मग डोक्यावरून तो घेतला, हे असं पकडायचा. मग पकडायचं तर आहेच ना. अच्छा, इथून घसरू नये म्हणून फक्त इथे पिन लावली. सांगितलेलं नाही याच्यात. सगळ्यांना माहिती आहे. असो, नॉट न्यू इन्फॉर्मेशन. साडी चांगली आहे. ओके, नेहमीप्रमाणे साडी नेसली आहे, पण पदर डाव्यावर न्यायच्या ऐवजी आपल्याच उजव्या याच्यावरती टाकली आणि वरती त्याचा पदराचा काठ आणलं आणि त्याला डाव्या कमरेवरून आणलं. त्याच्यामुळे तो पदराचं जे नक्षीकाम असतं ना वर्क, ते बऱ्याचदा दिसत नाही कारण ते मागच्या बाजूला जातं ना. आपलं पैठण्या किंवा वेगवेगळ्या ज्या सुंदर सुंदर साड्या असतात ज्याच्या पदरामध्ये तर सगळी कलाकुसर असते, ते सगळं मागच्या बाजूला पडतं. पण या प्रकारामध्ये तो पदर कमरेवरती एकदम चांगला शोभतोय. छान आहे. बेल्टमुळे त्याला खूप शोभा आली आणि ते असं एकत्रित फायनल रिझल्ट चांगला दिसतोय. हा, नॉट बॅड.
ओके, एक बांधणी शेडेड ऑम्ब्रे कलरची साडी घेतलेली आहे आणि खोचायला सुरुवात केली आहे. ब्लाऊज पण सुंदर आहे, वावा बॅकलेस मस्त. आणि नेहमीप्रमाणे निर्या करायला सुरुवात केलेली आहे. डाव्या बाजूनं घेतलेलं आहे छान टाईट मस्त. हे अशी मीच माझ्या पद्धतीची साडी नेसणं आहे. ओ, हे अख्खंच वरती केलं पण ओके, असं आपण नाही करत. सहावार नेसताना मस्त आयडिया आहे, पण काठ असेल तर हे जास्त छान दिसणार, कारण 2 काठ असे येतात ना तिथे, त्यामुळे तो शेप छान तयार होतो. हां, एका बाजूनं फक्त ते ट्रान्सपरंट आणि रिकामं दिसतं, म्हणजे ऑलमोस्ट आतला पेटिकोट दिसतो डाव्या कमरेवरून. पण थोडासा तो साऊथ इंडियन जो गोडवा लागतो, आखुडे आणि पदर, साऊथ इंडियन स्टाईल याच्यामध्ये ऑलमोस्ट असं वाटतं की साडी नाही आहे, खालचा जो कमरेचा भाग आहे तो स्कर्ट आहे आणि वरचा ब्लाऊज आहे आणि ओढणी जणू फक्त खेचून आणली आणि त्याचा पदर केलाय. तो लुक तसा इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमाल आहे. आपल्याला माहीतच नसतं ना, आपल्याला सहावार, नऊवार आणि नऊवारातले काही 2-4 प्रकार, की बुवा पेशवाई पद्धतीनं, काष्टा पद्धतीनं, काय आणि वेगळ्या पद्धतीनं एवढंच माहिती असतं. पण ड्रेपिंगच्या इतक्या स्टाईल्स आहेत ना, की ते आपल्याला माहीतही नसतात. सगळ्याच आपल्याला चांगल्या दिसतील का? सगळ्याच आपल्याला आवडतील का? हे नाही सांगता येणार. म्हणूनच करून बघायला हरकत नाही. माझा प्रयोगांना अजिबात विरोध नाही. उलट अशा पद्धतीच्या वेगळ्या ड्रेपिंग स्टाईल्स लोप पावू नयेत म्हणून आपण वेगवेगळ्या साड्यांमधले प्रयोग आणखीन करायला अजिबात हरकत नाही. पण कधी-कधी लय फालतुरीला पण असतात आणि लई मज्जा येते. पण सणावारांचे दिवस आलेले आहेत आणि तुम्हाला सणावारांसाठी रोजच्या दुकानांपेक्षा जरा ऑनलाईन साडीची खरेदी करायची असेल, तर या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक यू. आय लव्ह यू.